करणारे तसे दोघं आहेत. खूप अटीतडीची ही सामना आहे, काही सांगणं आहे. इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना, शेवटची ओव्हर तशी ही आहे. हे मुळात अपघाती विजयी झालेले आहेत. रासने जे आहेत इतकं चांगलं काम केलं, म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांचं आहे. नाही, राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अंगेकर हा तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहे. यांनाच आम्ही निवडून देणार आहे, कारण माझं मत गणेश भोकरेंना असणार, कारण महापौरही सुद्धा त्याच होता. आम्ही त्यांच्या बरोबरच कायमस्वरूपी राहणार. भाजपचे हेमंत रासने यांना असणार आहे. का बरं हेमंत रासने? कारण काय हेमंत रासने जे पोटनिवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु त्यांचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही. कारण काय की जे त्यांच्या अपोजिट जे उमेदवार होते रवींद्र धंगेकर हे मुळात अपघाती विजयी झालेले आहेत. कारण काय त्यांचे काय कधी संपर्क नव्हता कसबा मतदारसंघात. हेमंत रासने पराभूत झाल्यानंतर जे 18 महिने नागरिकांच्या सतत अडचणी सोडवतात आणि पायाला भिंगरी लावल्यावर ते सतत म्हणजे विजय निकाल जो झाला पोटनिवडणुकीचा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते 18 महिने संलग्न प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात व नुसतं संपर्कात नसून नागरिकांच्या समस्या बी सोडवल्या. तर यंदा मला लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसचं खूप आभार मानते. लाडकी बहिणीचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि इथून महायुतीच यावी असं आम्हाला वाटते. हेमंत भाऊ रासने यांनाही आम्ही आता यांना आम्ही सपोर्ट करणार. हेमंत रासने हा करतात. तुमच्या एरियामध्ये येऊन त्यांनी कामं केले? हा, आमच्या एरियामध्ये येतात, तिकडं देखभाल करतात. परत इथली कामं केलेली आमची सुद्धा. का आम्हाला काय पाहिजे असेल किंवा सिलेंडर हे ते सगळे योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आहे. योजनेचा लाभ तुम्हाला सरकारच्या मार्फत होते. हा, सिलेंडर उज्ज्वला योजनेचा लाभ होते सरकारमध्ये. त्यामुळे आम्हाला बी खूप आनंद वाटतो. मग यावेळेस तुम्ही मतदान हेमंत रासने? हो, यावेळेस आम्ही मतदान हेमंत रासने करणार आणि कमळाच्या वोट घेऊन आम्ही त्यांना निवडून आणणार. या महायुतीकडून देवाभाऊच्या योजनेतून बराचसा फायदा झालेला आहे. मला या लाडकी बहीण योजनेचा मी फायदा घेतलेला आहे. आणखीन मला हाफ तिकीट मिळतंय. मी एसटीने प्रवास करू शकते बिनधास्तपणे, अगदी व्यवस्थित. आणि याचं पण मोफत धान्य मिळतंय आम्हाला, त्याचा पण आम्ही फायदा घेतलेला आहे. खूप साऱ्या फायदा योजनेचा फायदा घेतलेला आहे. उज्ज्वला गॅस आम्हाला मोफत मिळतो. 3 सिलेंडर त्यांनी मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो पण खूप सुंदर आहे, आमच्या महिलांसाठी खूपच छान आहे ते. हिशोबाने आम्ही आमचं मत आमच्या अशाच पाठीशी राहणारे आमचे देवाभाऊ. आम्ही आमचं कायम स्वरूपी आमचं मत त्यांनाच राहणार. तज्यामध्ये आता आमचं मत कमळ हा महायुतीलाच आहे आमचं मत कायम स्वरूपी. योजना आणल्या चांगल्या? हा, योजना चांगल्या आहेत. आमचं सरकार पण खूप. हो, नक्कीच, अगदीच नक्की. मला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला, ह्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचं खूप खूप आभार आहे. आणि इथून पुढे तो लाभ मिळावा आणि मुलींची शिक्षण आणि वृद्धांसाठी बरेच काही योजना ह्या त्यांनी आणल्यात. ह्याचा लाभ असाच सतत मिळत राहावा यासाठी मी महायुतीचंच राज्य यावं यासाठी प्रयत्न करेन आणि कमळालाच मतदान करेन. सध्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. हेमंत रासने आहेत, रवींद्र धंगेकर आहेत, गणेश भोकरे. त्यांच्यात तुमचं मतदान तुम्ही कोणाला करणार आहात? हेमंत रासने सांग. हेमंत रासने तुमच्यापर्यंत पोहोचतात का? हो, पोहोचतात. कामं केलेत? हो, केलेत. मग हे बाकीचे नाही पोहोचलेत, आम्ही बघितलंच नाही, फक्त नावं ऐकून आहेत. नावच आहे बस, तरी तुमच्यापर्यंत आले नाहीत. मग तुमच्या अडचणी आता धंगेकर 2 वर्ष आमदार होते, मग तुमच्यापर्यंत ते पोहोचलेच नाहीत का तुमच्या अडचणी? नाही. केव्हा कोण पोहोचत? हेमंत रासने सर. मध्ये इथं भाजपचे आमदार होते आणि आता पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर निवडून आले. पण यांचं काम काय यांना समजत नाही. आमदाराचं काय काम काय असतं की आपल्या ह्याच्यामध्ये प्रकल्प आणणे, रोजगार, कामगार यांना रोजगार उपलब्ध करणे तरुणांना. पण हे काम काय करतात, ते पाईपलाईन टाकणार,
परत ड्रेनेजची कामं करणं हे आमदारची कामं नाही, हे नगरसेवकाची कामं आहे. यांनी मला असं वाटतं की यांनी आमदारची कामं केली पाहिजेत. आणि आता येणाऱ्या निवडणुकीला मला असं वाटतं की एक तरुण पिढीला कलकत्तील जनता हे करतील आणि मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांना निवडून देतील. तुमचं मत कोणाला असणार? माझं मत गणेश भोकरेंना असणार आहे, कारण की एका तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. कारण की हे मागचे बिनकामाचे आताची जी सार्वजनिक जी परिस्थिती आहे ती मुळातच चुकीची आहे. कुठेही सगळीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. कुठेही कुठली गोष्ट करायला गेलं तर तिथं पहिल्यांदा तुम्ही पैसे चारा, त्याच्यानंतरच तुमचं काम होत आहे. त्याच्यावरती कुठेतरी रोख काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजेत, पण ती काही होतच नाही. साधं रस्त्यावरती पण तुम्हाला इतक्या प्रमाणात घाण दिसतंय की रस्त्यांनी चालताना सुद्धा मुश्किल होतीये. राजकारणावर त्यामुळे विश्वासच राहिला नाही. सगळेजण आपले खिशे गरम करून घेण्याचं बघतोय. जो तो येतोय तो आपल्याच पद्धतीने हे विचारायला बघतोय. कारण रस्त्यावरती चालताना महायुती सरकारने जे महिलांसाठी अन्नपूर्णा योजना आणली आहे, वर्षाला 3 सिलेंडर मोफत, त्यामुळे तर खूपच फायदा झाला आहे. तसेच अन्न सुरक्षा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज माफी, कर्जमाफी, त्याच्यानंतर महिलांसाठी अर्ध तिकीट, जे महिलांना प्रवास करण्यासाठी पैसे लागायचे त्यातनं आता अर्ध्या तिकिटात महिला कुठेही जाऊ शकतात, येऊ शकतात. त्यामुळे एक आपल्या पाकिटाला हातभार लागला महिलांना. लाडक्या बहिणीमुळे पण थोडेसे पैसे मिळायला लागले, सिलेंडरचे पैसे वाचायला लागले. तर खूप छान हे काम करतायत सगळेजण. त्यामुळं आमचे उमेदवार जे आहेत हेमंत रासने यांनाच आम्ही निवडून देणार आहे, कारण त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि महायुती सरकारने हे खूप चांगले निर्णय सगळे घेतलेत, तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. देवेंद्रजी फडणवीस पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार हे ऍक्सिडेंटली जिंकून आलेत. हेमंत भाऊ रासने यायला लढत होते, पण कामाचा माणूस आता गेले 18 ते 20 महिने आले आम्ही पाहतोय की हेमंत रासने जे आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्यांनी इतकं चांगलं काम केलं. म्हणजे ते म्हणतात ना, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, असं त्यांचं आहे. मी राहायला 42 गुरुवारपेठेमध्ये आहे. माझा मित्र आहे मयूर चिल्ला. माझ्या घरापासून चौकाच्या अंतरावर 358 गुरुवारपेठ आहे. त्या 358 गुरुवारपेठमध्ये दिवाळीच्या गणपतीच्या शेवटच्या दिवशी त्या माझ्या मित्राच्या घरी चोरी झाली. तर मला दुसऱ्या दिवशी त्यांनी जेव्हा सांगितल्यानंतर मी त्यांना जाऊन संपर्क केला, हेमंत भाऊंच्या कानावर घातलं. तर हेमंत भाऊने लगेच ती टीम पाठवली. त्या टीम पाठवल्यानंतर आज तिथे कॅमेरे बसलेले आहेत. आणि माझा जर विचार केला तर माझ्या इथल्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता, तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम कुठे अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी तो सॉल्व्ह केला. तिरंगी लढत यावेळेस होत आहे. तुमच्यामध्ये काम करणारा नेता कोण आहे? नागरिकांचा काम करणारे तसे दोघं आहेत, एक हेमंत रासने आणि एक धंगेकर. या दोघांमध्येच लढत आहे. पण तुम्हाला काय वाटतं, नागरिकांचा कल कोणाकडे? काही सांगता येत नाही मॅडम, काही सांगता नाही येत. खूप अटीतडीची ही सामना आहे, काही सांगणं आहे. इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना, शेवटची ओव्हर तशी ही टफ मॅच होईल ही. खूप शेवटच्या क्षणापर्यंत सांगताच येणार नाही, काही सांगता नाही. समस्या कोण सोडवतो लोकांपर्यंत? इथल्या या भागामध्ये कोण पोहोचतो लवकर? आता या भागामध्ये तसे आमचे नगरसेवक लोक आहेत. तशी आम्ही आतापर्यंत आमच्या नगरसेवकांनी काम केलेले इथं, पण आता काही सांगता नाही येत मॅडम. दोघंही चांगले काम करणार आहेत आणि काही सांगता नाही येत. जो कोणी येईल तो 1000-1500च्या मतापेक्षाने येईल, जास्त नाही आता. आणि कोण कोणाची मतं खाईल त्यावर खूप डिपेंड आहे. गणेश भोकरेंचा फरक पडेल का या दोघांमध्ये? 100% पडेल. कोणावर प्रभाव पडेल ते नाही सांगता येणार. गणेश भोकरेचा बी पडेल आणि कमलताई व्यवहारांचा पण पडेल. हे दोघं कोणाची मतं खातील ते सांगता येत नाही. लाभ मिळालाय, मला बरं वाटलं खूप. आणि म्हणजे आम्हाला रासनेच हवेत अजून पण. आम्ही रासनेच मत देऊ. आणि देवेंद्र फडणवीसचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. लाडकी बहीण योजनेबरोबरच राज्य सरकारने अन्य काही योजनाही आणलेल्या आहेत. अन्नपूर्णा, हो, त्याचा पण लाभ आम्हाला फायदाच आहे. आणि यापुढे पण महायुतीच यावी हीच विनंती. हेमंत रासनेंना मतदान काम करणारे त्यात हेमंत रासने असे बरेच कामं केलेले, तसं सांगता येणार नाही मला. बरेच कामं केलेले त्यांनी. पण माझं हेमंत रासने. हेमंत रासने हो.
ते खूप चांगलं काम करतात, कारण की त्या महिलांच्या सक्षमीकरता भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. तसे रोजगार, तसे सगळं म्हणजे जेवढ्या लेडीज आहेत तेवढ्या महिलांना त्या भरपूर सहकार्य चांगलं करतात. आणि पहिल्या आपल्या पुण्याच्या महापौरही सुद्धा त्याच होत्या. जस्ट माझे सासरे दत्तोबा नांगडे हे जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले त्यांच्या बरोबरच सहकार्याने चांगल्या सहमतीने काम करत होतो आम्ही सगळे. अजूनही आम्ही त्यांच्या बरोबरच कायमस्वरूपी राहणार आणि त्याच आम्हाला निवडून आल्या पाहिजे. आमच्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिले त्यांनी, पाण्याची वगैरे सोय करून दिली. बाकी त्यांचा सपोर्ट वगैरे खूप चांगला आहे. मतदान कोणाला? ऑफकोर्स भाजप, हेमंत भावना. कामं केले ते कामं करतात असं वाटतंय तुम्हाला? करतात. असं वाटतंय का ते लोकांची सर्वसामान्यांची कामं करतात? हो करतात. मग तुम्ही रवींद्र धंगेकर तुमच्यापर्यंत कधी पोहोचले नाहीत का, किंवा त्यांच्यापर्यंत तुम्हाला वेळ दिला नाही का? त्यांनी पोहोचले पण त्यांच्याकडनं कामं झाली नाही आमच्याकडे पूर्ण. मतदान युवाला असेल, गणेश भोकरे ज्या झपाट्याने काम करतायत, म्हणजे 2009 पासून ते काम करतायत. 2 महानगरपालिकेचे इलेक्शन लढल्या, जबरदस्त काम करतात आणि ऑन द फील्ड करतात. इन फ्रंटला जाऊन ते काम करतात. मग तो विषय चर्मकार मुलाला किडनी मिळवून देण्याचा असेल, महिलांशी किंवा मुलींशी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या नाराधामाला असेल, चोप देण्यात असेल, मुलांना मारणाऱ्या शाळेत शिक्षकांना प्रशासनाविरुद्ध असेल, किंवा रेशनचं धान्य गोरगरिबांच्या मुखातून काढून घेऊन विकणाऱ्या रेशन दुकानदाराला चोप देण्यात असेल, या सगळ्या बाबतीत गणेश भोकरे आघाडीवर आहेत. आणि असं वाटतं की हा तरुण या कसबा विधानसभेचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे माझं मत गणेश भोकरेला आहे. व्यवहारे बाई कमलताई व्यवहारे यांनी पुष्कळ काम केले. माझ्या दम लागतो, मी आजारी आहे ना. माझ्या माझा मुलगा गेला, निधन झाला, त्यावेळेस त्या आल्या होत्या, शेवटपर्यंत आल्या होत्या. मला मी कॉर्पोरेशनची पेन्शन आहे मला, त्यांनी पेन्शनला फार मला मदती केल्या. माझे सगळे सह्या वगैरे त्यांनी मला दिल्या. मी त्यांना विसरणार नाही. त्या माझ्या मुलीसारखी किंवा बहिणीसारख्या काही नातं लावून मी त्यांना आमदार करण्याची संधी देते. आणि मी तुम्ही त्यांनाच करणार. ही जी निवडणूक आहे ह्याची पहिल्यांदा माहिती घ्यायला पाहिजे. पुणे शहरामध्ये कुठे कुठे निवडणूक होत आहे आणि त्याचं महत्व काय. तर कसबा मतदारसंघ म्हणजे हे पूर्वीचं पुणे शहरच आहे. जिजाऊ मातांनी आणि शिवाजी महाराजांनी हे निर्माण केलेलं पुणे शहर आहे. याची सुरुवात लहान मालपासून तिथून आपली सुरू झालेली आहे. नंतर पेशव्यांनी सदाशिवपेठ, नारायणपेठ, गुरुवारपेठ, शनिवारपेठ, शुक्रवारपेठ अशा पेठा बसवल्या. पूर्वी तुम्ही बघाल तर वेताळपेठ पण आहे. अशा अनेक पेठांचा इथं ऐतिहासिक वास्तू आहे. शनिवार आहे, कसबा गणपती आहे, अनेक वास्तू आहे, महात्मा फुले मंडई आहे. अशा ऐतिहासिक वास्तू आणि हेच पुणे शहर होतं. परंतु पूर्वी जे वैभव होतं आपल्या कसब्यामध्ये, जे मोठं वैभव होतं ते आता नाही राहिलेलं. जिकडे जाल तिकडे ट्रॅफिक आहे. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर ट्रॅफिक आहे. लोकांना जायला 1-1 तास लागतो. ट्रॅफिकने लोक वैतागलेली आहेत आणि रस्ते अरुंद आहेत, नियोजन काही नाहीये, रस्ते खराब आहे, ड्रेनेज लाईन खराब आहे, जागोजागी ड्रेनेजचे खड्डे, पावसाचे खड्डे पडतातच आहे, निष्कृत कामं खड्डे पडतात. विद्यमान आमदार कमी पडले असं बघा, आमदार असो नगरसेवक असो, ही विचारधारणा कमी पडलेली आहे. कुणाचं डेव्हलपमेंटकडे लक्षच नाहीये. आज आपल्या पुणे शहरामध्ये किती वाव आहे यांना काम करण्यासाठी, पण आपण कुठे अडकतोय? रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक आणि ट्रॅफिक याच्यातच अडकलोय. वर्षानुवर्ष त्याच्यातच आपण अडकत पडलेलो आहे. याच्यासाठी आमच्या राजसाहेब ठाकरे यांचं विजन आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, पुणे शहराला पुढे नेण्यासाठी, कसब्याला पुढे नेण्यासाठी. हे त्यांचे विजन आहे. मला वाटतं यावेळेस सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केलं पाहिजे. त्यांना एकदा संधी दिली पाहिजे. तुमचं मतदान कोणाला असणार? माझं मतदान आहे राजसाहेबांची. इथे शिलेदार आहेत गणेश भोकरे, खूप चांगलं काम करतात. त्यांना नागरिकांची जाण आहे, कामाची जाण आहे आणि ते कसब्याचा विकासाचं एक विजन घेऊन निघालेले आहेत. तर माझ्या मते नागरिकांनी यावेळेस मनसेला म्हणजेच गणेश भाऊ भोकरे यांना मतदान केलं पाहिजे. मी तर स्वतः करणार आहेच आहे. आणखी राजसाहेबांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी, महाराष्ट्र बळकट करण्यासाठी त्यांना मतदान केलं पाहिजे. तुम्ही पाहत असाल अनेक पक्ष आपला पक्ष कसा वाचेल याच्यासाठी झगडत आहे, पण एकमेव राजसाहेब ठाकरे असे आहेत की जे महाराष्ट्र कसं वाचेल, महाराष्ट्राची प्रगती कशी होईल याच्यासाठी ते भांडत आहे. आपले विचार लोकांना पटवून देत आहे. नांगडे, राहणारा गोरपडी पेठ. यंदा आमदार म्हणून ताई ह्याच हव्या आहेत आम्हाला.
कारण त्या प्रत्येक वेळोवेळी मदत करतात. असं नाही, आम्हाला इतरांनाही खूप मदत करतात. वार्डात सुद्धा सगळ्यांच्या उपयोगाला येतात. तर आमदार म्हणून आमची पसंती ताईच. यावेळेस मतदान रवींद्र दंगेकर हा तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहे आणि सामान्य जनतेची जी भावना आहे ती नक्कीच रवींद्र दंगेकर येतील. काका तुम्हाला काय वाटतं या भागामध्ये हेमंत रासने गेल्या निवडणुकीमध्ये काही मतांनीच कमी पडले ते, पण यावेळी ते नक्कीच निवडून येतील असं मला वाटतं. इथं तिरंगी मी जुना शुक्रवार पेठ मतदारसंघ जिथून रामभाऊ म्हाळगी निवडून आले होते, असं या कसबा, आत्ताचं नाव कसबा आहे, पूर्वीचं नाव शुक्रवार पेठ मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये प्रथम पासून म्हणजे एकदा रामभाऊ तेलंग निवडून आले होते जेव्हा मी लहान होतो तेव्हा, पण या मतदारसंघाची अशी खास खासियत आहे, हा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला आहे. पण मध्ये थोडासा टर्नओव्हर झाला, काही गणित चुकली म्हणून विरोधी पक्षाचं सीट लागलं गेलं. अन्यथा हा मतदारसंघ 18 पगडबंद समाजाचा आहे आणि याच्यामध्ये स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी आणि गिरीश बापट यांनी जी बांधणी केलेली आहे त्या बांधणीचाच विजय होणार आहे आणि तो विजय म्हणजे रासनेंचा विजय होणार आहे. तुमत्काल आला होता त्यावेळेला या लोकांनी केलेलं काम फार मोठं आहे. म्हणजे या मोठ्या कामाच्या याच्यावर हे सार्वजनिक हिताचं अशोक आपलं रासनेंचं सीट लागणार आहे एवढे निश्चित आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही खूप पूर्वीपासून नाही, मोदींचा करिश्माच चांगला आहे आणि मोदींचा पक्ष जो आहे तो रासनेंचा पक्ष आहे. रासने काम करतात या रासने चांगलं काम करतात येत. ठीक आहे, पहिल्यांदा पराजय झाला असेल, सुरुवातीला आमच्या गिरीश भाऊ आपटांचा सुद्धा बाय इलेक्शनला पराजय झाला होता, पण नंतर ते निवडून आले, नंतर 6 वेळा निवडून आले. असं ही कसब्याची खास 18 पगडबंद समाजाची खासियत आहे आणि या खासियत मध्ये रास आहे. जरी हेमंत सारख्या कार्यकर्त्याचे हार झाले असले तरी निश्चितच ते ह्या टर्मला निश्चितच निवडून येतील असा मला आत्मविश्वास वाटतो. हेमंत रासने काम करतात. कसब्यात यंदा तिरंगी लढत होत आहे. तुमच्या मते कामाचा नेता कोण आहे, तुमच्यापर्यंत कोण पोहोचतो? कसबा मतदार विभागामध्ये कमलताई व्यवहारे ह्या महिलांसाठी खूप आम्हाला महत्वाच्या वाटतात आणि त्या महिलांसाठी नेहमीच सक्षम असतात. महिलांच्या काही पण अडीअडचणी असून द्या, वेळोवेळी त्या संकट असू द्या, त्या वेळोवेळी त्यांची आम्हाला साथ भेटती. आम्हाला त्याच हव्या आहेत. आमदार म्हणून आम्हाला आमच्या भागामध्ये त्याच निवडून यायला पाहिजे असं आमचं गोरगरिबांचं मत आहे. आणखी कोण तुमच्यापर्यंत